हिंदू मुलींना जबरदस्तीने त्यांचं धर्मांतर करण्याचं रॅकेट उत्तर प्रदेशमध्ये उघडकीस आलं आहे. उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथे उट्रवला येथे अटक झालेला जमालुद्दीन उर्फ छांगूर बाबा हा त्याचा म्होरक्या असल्याचं सांगितलं जात आहे. या छांगूर बाबाची टोळी ह्याच्यामध्ये सक्रिय होते. हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचं जबरदस्ती धर्मांतर करायचं असा त्यांचा डाव होता. ह्यातली भयानक गोष्ट म्हणजे त्यांनी या सगळ्यासाठी हिंदू मुलींसाठी रेड कार्डच ठरवलं होतं. ब्राह्मण, सरदार किंवा क्षत्रिय घराण्यातली मुलगी असेल तिच्यासाठी 15 ते 16 लाख रुपये, मागासवर्गीय जमातीतली मुलगी असेल तर त्यासाठी 10 ते 12 लाख रुपये आणि इतर जमातीतली मुलगी असेल तर त्यासाठी 8 ते 10 लाख रुपये इतकं रेट कार्ड त्यांनी हिंदू मुलींसाठी ठरवण्यात आलं होतं, जेणेकरून मुस्लिम मुलांनी हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढावं आणि त्यांना जबरदस्ती धर्मांतर करावं अशी त्यांची संपूर्ण कूटनीती होती किंवा अशी त्यांची पूर्ण रॅकेटचं काम करत होती. ह्याच्यामध्ये हिंदू मुलींचं ब्रेन वॉश करून त्यांचं धर्मांतर करून त्यांचं नावं बदलल्याचीही अनेक घटना या रॅकेटमधनं उघडकीस आल्या आहेत. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे हा जमालुद्दीन जो आहे, छांगूर बाबा जो आहे, तो 50 ते 60 वेळा त्याने इस्लामिक देशांना भेट दिल्याची आणि त्याच्या खात्यातून आत्तापर्यंत 100 कोटींपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार झाल्याची बातमीसुद्धा पोलीस तपासात उघड झाली आहे. पुढचा तपास सुरू आहे. त्यातून एक गोष्ट मात्र 100% अधोरेखित होते, ती म्हणजे हिंदू म्हणून आपण सावध राहण्याचे आणि ह्याच्या विरोधात आवाज उठवण्याचे.